आपण आता म्हणता गलिच्छ राजकारण आहे, पण योग्य वेळी कारवाई जर केली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली असती. कारण 13 दिवसानंतर एफआयआर दाखल झाली आहे त्यांना. बघा, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने वागले असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्यांनी जर केली नसेल तर त्यांच्यावरती त्याच पद्धतीत कारवाई व्हायला पाहिजे. त्यांना सस्पेंड करायला पाहिजे, त्यांना घरी पाठवलं पाहिजे. परंतु त्या विषयाचं भांडवल करणं, तो विषय बाजूला आहे. बदलापूर शहराच्या बाहेर माणसं बसमध्ये भरणं, बस बदलापूरमध्ये आणणं, दगडफेक करणं, रेल्वे स्टेशनवरती आंदोलन करणं, हा काय प्रकार आहे? त्यांच्यावर कारवाई करणार नाही, केली नाही असं एकही माणूस बोललेला नाहीये. प्रशासनाला ज्या दिवशी कळलं, मंत्र्यांना कळलं, कारवाई सुरू केलेली आहे. परंतु अशा पद्धतीने वागणं हे खरोखर वाईट वाटतंय. त्या घटनेची चीड मला पण आहे. त्या माणसाला फाशी द्यायला पाहिजे, कायद्यात बदल करायला पाहिजे, अशा पद्धतीचा कायद्यात बदल करायला पाहिजे अशी मागणी करा तुम्ही. परंतु लोकांच्या भावना भडकवणं आणि त्याकरता प्रवृत्त करणं ही अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे आणि ती विरोधी पक्षाकडनं झालेली आहे. एक लहान टोळ्या जीवांना आपल्या राजकीय फायद्याकरता ह्या मुलांचा आधार घेणं अतिशय वाईट गोष्ट या महाराष्ट्राच्या परंपरेला धरून नाहीये. आणि ज्या ठिकाणी शरद पवार साहेबांकडनं ज्या आघाडीमध्ये आहेत त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. कालपर्यंत पवार साहेबांबद्दल एक वेगळा रिस्पेक्ट होता. परंतु अशा या कृत्यामध्ये जर पवार साहेब पण सहभागी असतील तर त्यांचा जो रिस्पेक्ट कमी नक्कीच होणार. सुषमा